हुशार आणि चाणाक्ष माणसं आपल्या शत्रूकडूनही काहीतरी शिकत असतात. याउलट मूर्ख माणसं आयुष्यभर आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक किंवा शत्रू समजत असतात. मनुष्य प्राण्याची एक सवय असते, मिळालं नाही तर सबुरीने घेणार नाही आणि मिळालं तर कोणाची कदर करणार नाही. सोपं नाही या जगात प्रामाणिक आणि मनमोकळेपणाने जगणे, कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात. अंधाराला नव्हे तर अंधारात ठेवणाऱ्यांना टाळा. एखाद्या व्यक्तीला समस्येतून बाहेर काढताना आपल्या भावनांवर लक्ष ठेवणे खूप गरजेचे असते, नाहीतर त्याची समस्या कधी आपली होते हे आपल्यालाच कळत नाही. पैसा असला की सगळीच नाती तुमच्यापर्यंत स्वतःहून चालत येतात. यापेक्षा दुसरंच कोणतंच सत्य आजपर्यंत अनुभवातून मिळालेलं नसेल. जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात. त्यापैकी बरेच जण आपले शुभ होताना चिंतित होणारे असतात. परिस्थिती माणसाला मागे ठेवते असे खूप लोक बोलतात, पण परिस्थिती माणसाला श्रेष्ठ बनवण्याचं काम करते. काही हरतात तर काही जिंकतात. जबाबदारीचं एक वेगळंच कौशल्य असतं, ते तुम्हाला कधीही बिघडवत नाही. महत्त्व माणसाला नसतं, त्याच्या चांगल्या स्वभावाला असतं. कुणी एका क्षणात मन जिंकतं तर कुणी आयुष्यभर सोबत राहूनसुद्धा मन जिंकू शकत नाही. कधीही सूड घेऊ नका. कुजलेली फळे स्वतःहून आपोआप गळून पडतात. आज दुसऱ्याची मुलगी जर तुमच्यासाठी टाईमपास असेल तर उद्या तुमची मुलगी कोणाची तरी टाईमपास असू शकते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीचा आदर करा. या पृथ्वीतलावर एकच व्यक्ती तुम्हाला नीट समजू शकते, सांभाळू शकते आणि तुमच्यासाठी हवा तितका वेळ काढू शकते. ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. अवास्तव अपेक्षा या भंग होण्यासाठी जन्माला आलेल्या असतात, त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. मन हलकं व्हावं म्हणून माणसाने कुठेही बोलू नये. काही लोकांना फक्त मनोरंजन हवं असतं. आपल्या जीवनात एकतरी अशी व्यक्ती असते ज्या व्यक्तीशी बोलून आपले मन नक्कीच हलके होते, आणि अशी व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनात असायलाच हवी. काही माणसांसोबत आपलं रक्ताचं नातं नसतं, पण ज्यावेळी त्यांच्या सानिध्यात असतो ना, त्यावेळी आपल्याला आपलेपणा आणि खूप प्रसन्न वाटत असतं. हेच खरं. कोणाजवळ किती संपत्ती आहे यावरून कोणीही लहान मोठा होत नसतो, तर त्यांचे आचार विचार आणि प्रसंगानुरूप योग्य वागणं यावरून खरं तर ते मोठे ठरत असतात. मनातील दुःख प्रसंग जास्त मोठ्या प्रमाणात सगळ्यांना सांगू नये, नाहीतर तो लोकांसाठी तमाशा बनतो, एवढं नक्की. असेच मोटिवेट करणारे सकारात्मक विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.